साधा सोपा झटपट बनणारा असा मसाले भात। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं, धुतलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। आता आपण हे बारीक करून घेऊया। इथे मी एका भांड्यामध्ये निवडलेले तांदूळ घेतले आहे। त्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालायची। डाळ आणि तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे। तोपर्यंत गॅसवर एका पातेल्यामध्ये अर्ध तूप आणि अर्ध तेल घालायचं। मी इथे भात पातेल्यामध्ये करत आहे, तुम्ही कुकरमध्येही करू शकता। आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि उभा चिरलेला कांदा घालायचा। कांदा 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा। कांदा परतून झाल्यानंतर खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक केली होती ती घालायची। साल काढून कट केलेला बटाटा घालायचा। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि इथे मी कच्चे शेंगदाणे घातले आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं। परतून झाल्यानंतर हिंग, हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घालून पुन्हा एकदा मिक्स करून परतून घ्यायचा आहे, म्हणजे सगळा मसाला घातलेल्या भाज्यांना व्यवस्थित लागेल। आता धुतलेला तांदूळ आणि चवीपुरतं मीठ घालायचं। परत 1 मिनिटासाठी मिक्स करून परतून घ्यायचे आहे। परतून झाल्यानंतर गरम पाणी घालायचं। एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं। झाकण ठेवून आपल्याला भात 10 ते 15 मिनिटासाठी मस्त शिजवून घ्यायचा आहे। भात झालेला आहे। आता आपण भात एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। वरतून मस्त साजूक तूप, साईडला लोणचं पापड घेऊन भात सर्व करा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की करून बघा। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।